आणि आताची सगळ्यात महत्त्वाची घडामोड त्यानेच या बातमीपत्राला सुरुवात करूया ती म्हणजेच काँग्रेसनं अखेर बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेतलेली आहे। त्याची अधिकृत घोषणा झालेली आहे। अगदी काही क्षणापूर्वीच हर्षवर्धन सपकाळ जे आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की सुनेत्रा पवार यांच्या विनंतीला मान देतच काँग्रेस या निवडणुकीतून माघार घेत आहे। आणि त्यानंतर आकाश मोरे जे आहेत काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांनी माघार सुद्धा आता घ्यायसाठी ते गेले आहेत। उमेदवारी मागे घ्या असं त्यांना हायकमांडकडून सांगण्यात आलं, प्रदेशाध्यक्षांकडून सांगण्यात आलं आणि त्यानंतर ते अर्ज माघारी घेण्यासाठी आता गेले आहेत। खरगेंचे आदेश त्यांना मिळाले, आकाश मोरेंना मिळाले आणि त्यानंतर ते आता आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी गेले आहेत। तर आकाश मोरे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी देविदास लाखुंडेंनी, पाहूयात। एकंदरीतच उमेदवारी मागे घ्या असे खरगेंचे आदेश आले आणि माझे कार्यकर्ते माझ्यासाठी लढले, माघारीमुळे दुःख होतंय असं आकाश मोरे म्हणाले। मात्र त्यांनी आधीच सांगितलं होतं जो काही पक्षाध्यक्षांचा निर्णय असेल तो अंतिम मानला जाईल आणि त्यानुसार आता आकाश मोरे आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी गेले आहेत। अवघा अर्धाच तास बाकी आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आणि त्यानुसार काँग्रेसनं अगदी अर्ध्या तासा अगोदर घोषणा केलेली आहे की ते या निवडणुकीतून माघार घेत आहेत, उमेदवारी अर्ज मागे घेत आहेत आणि त्यानुसार आकाश मोरे आता गेले आहेत आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी। बारामती पोटनिवडणुकीच्या या शेवटच्या दिवशी जेव्हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे, सकाळपासूनच आपण पाहतोय एक ना अनेक घडामोडी घडतायत। अगदी रात्रीपासून त्यासाठी खलबत सुरू होती, अनेकांचे फोन सुरू होते, हायकमांड सोबत काँग्रेसच्या हायकमांड सोबत चर्चा सुरू होती। राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते जे आहेत ते हायकमांड सोबत बोलत होते। रात्री खरं तर मध्यरात्री सुनेत्रा पवारांनी सुद्धा काँग्रेस हायकमांडला फोन केला होता आणि त्यांना विनंती केली होती की ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध होऊ द्यावी। यामागे सगळ्यांचं एक मत असल्याचं कळतंय ते म्हणजे जर बारामतीची ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर तीच खरी दादांना श्रद्धांजली असणार आहे आणि म्हणून ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सगळ्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते। यामध्ये सकाळपासूनच हर्षवर्धन सपकाळ यांना भेटण्यासाठी अनेक नेते आल्याचं पाहायला मिळालं। अगदी सकाळी 8 वाजताच रोहित पवार सुद्धा सपकाळ यांच्या भेटीसाठी गेले होते। आकाश मोरे माझ्यासोबत आहेत। आता काँग्रेसने निवडणुकीत माघार घेतली काय नाही, आमच्या काँग्रेस वरिष्ठांनी सांगितलं की आम्ही खरगे चेनिताला साहेबांची सगळ्यांशी आम्ही बोललेलो आहोत। महाराष्ट्रातील सर्व प्रमुख आणि इथपर्यंत निर्णय आले की आता इथं थांबलं पाहिजे। 2029 साठी तुम्ही जो महाविकास आघाडी जो निर्णय घेईल त्या काळात आपण आणि काँग्रेस पक्ष 100% स्टेक लावणार आहे। बरं, सुनेत्रा पवारांच्या प्रचारात तुम्ही सहभागी होणार काय पुढे? ते आमचे पक्षाचे अध्यक्ष सांगतील आम्हाला, जसं पक्ष आम्हाला वरून सांगेल त्या पद्धतीने आम्ही निर्णय आज काय वेदना होते कारण तुम्ही लोकांची मनापासून इच्छा होत्या। आता बघूया कसं काय, आता मला माहित तर अतिशय जड अंत करणाऱ्याने हा निर्णय घेतला आहे। उमेदवारी मागे घेतो, पक्षानं आदेश दिलेला आहे आणि पक्षाचा आदेश माझ्यासाठी जो आहे तो अंतिम आहे आणि आता मी माझा उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेतो असं त्यांनी म्हटलेलं आहे। देवा राखुंडे, मराठी, बारामती। तर अखेरता बारामती पोटनिवडणुकीमध्ये पुढे काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। काँग्रेसनं तर माघार घेतलेली आहे।